लोक म्हणतात 7/12 कोरा, 7/12 कोरा, 7/12 कोरा. 7/12 कोराचा अर्थ काय? ही आता कर्जमाफी प्रति शेतकरी 55,000 रुपयाची. आज हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की कर्जमाफीशिवाय पर्याय नाही आणि शेतकऱ्यांना याच्या अगोदर 20,000 रुपये प्रति शेतकऱ्यांप्रमाणे कर्ज माफ झाले होते. तर आम्ही आता शेतकऱ्यांना 55,000 रुपये प्रति शेतकरी कर्ज माफ करत आहोत. नेमकी आहे काय बातमी हे सविस्तर आपण बघूया. परंतु तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा. चला तर आता सविस्तर बघूया. पुन्हा नव्यानं खरीपा करता जी काही त्याला बियाणं घ्यायचं आहे, त्याला फर्टिलायझर घ्यायचं आहे, त्याला काही पेस्टिसाइड घ्यायचे आहेत, जे काही त्याला इनपुट घ्यायचे आहेत. अनेक वेळा लोक म्हणतात 7/12 कोरा, 7/12 कोरा, 7/12 कोरा. 7/12 कोराचा अर्थ काय? 7/12 कोराचा अर्थ एवढाच आहे की त्याला पुन्हा क्रेडिट वर्दी करणं, त्याचं जुनं कर्ज मिटवून त्याला पुन्हा नव्याने कर्ज घेता येईल अशा प्रकारे त्याला क्रेडिट वर्दी करणं, याचा अर्थ 7/12 कोरा होतो. 8 साली 9 साली आपण कर्जमाफी केली आणि आता ज्यावेळेस कर्जमाफीच्या संदर्भात मी पुन्हा त्याच्या आकडेवारीमध्ये गेलो, आपल्याला आश्चर्य वाटेल. 8 मधला शेतकरी 9 मध्ये कर्जबाजारी झालेला दिसतो, 9 मधला 10 मध्ये कर्जबाजारी झालेला दिसतो. आणि तो कर्जबाजारी होण्याचा फेरा आणि इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीम मधनं बाहेर जाण्याचा फेरा हा कुठेही थांबलेला नाहीये. आणि म्हणून कर्जमाफी हा एक महत्वाचा उपाय आहे, तो की ही कर्जमाफी हा पहिला टप्पा आहे की ज्या टप्प्यामध्ये इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर गेलेला शेतकरी, संस्थात्मक कर्ज रचनेच्या बाहेर गेलेला शेतकरी त्याचा 7/12 कोरा करून म्हणजे त्याचं जुनं कर्ज फेडून आपण त्याला पुन्हा इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीम मध्ये आणतोय, त्याला क्रेडिट वर्दी करतोय, पुन्हा तो कर्ज घेऊन आपली शेती करू शकेल अशा प्रकारची ही व्यवस्था त्याच्याकरता आपण उभी करतोय. आपण जर महाराष्ट्राचा या ठिकाणी विचार केला, महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 1,36,00,000 खातेदार आहे. 1 ते 2 हेक्टर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांची संख्या ही 29.5% आहे. आणि एकूण जर आपण अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या काढली तर ती महाराष्ट्रामध्ये 78.5% आहे. आणि 2008-9 साली जी कर्जमाफी आपली झाली, खरं म्हणजे तसं तर आपण त्या कर्जमाफीचा जर विचार केला आणि या कर्जमाफीशी त्याची तुलना केली तर प्रति शेतकरी ती कर्जमाफी ही 20,000 रुपयाची होती. ही आता कर्जमाफी प्रति शेतकरी 55,000 रुपयाची.